भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेचा 27वा वर्धापन दिन राज्यस्तरीय न्याय हक्क मेळावा 9 ऑगस्ट 2026 रोज रविवार महात्मा फुले हाल जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर वेळ दुपारी 2:30 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। या मेळाव्यामध्ये मराठवाडा विभागातील बहुसंख्येनं आणि पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, या ठिकाणी प्रतिनिधी स्वरूपाचे कार्यकर्ते या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्याचे उद्घाटक सामाजिक न्यायमंत्री या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट, प्रमुख अतिथी म्हणून बहुजन कल्याण मंत्री कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेशजी कांबळे हे वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत। प्रमुख उपस्थितीमध्ये उदगीर नगर परिषदेचे नगरसेवक निवृत्तीजी सांगवे कांबळे, नगरसेवक युवा नेते महेंद्र सोनवणे, वैजापूर पंचायत समितीचे सभापती एकनाथराव त्रिभुवन, प्राध्यापक प्रकाशराव सोनवणे, अन्य प्रमुख या मेळाव्याला उपस्थित राहणार असून या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका कडूबाई खरात, कुणाल वराळे, बागुल या कलावंतासह साफसफाई कर्मचारी, उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी, महिला बचत गटाच्या प्रमुख कार्यकर्त्या आणि गुणवंत विद्यार्थी या मान्यवरांचा सत्कार या मान्यवरांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात येणार आहे। सन्मान पत्र देऊन हा सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देशामध्ये आणि राज्यामध्ये फार मोठे बदल होऊ लागलेले आहेत। खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काही जातीवादी लोक करत आहेत। सामाजिक एकजूट असताना ऐक्य फोडण्याचं काम काही समाजकंठक करत आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये भारतीय दलित पंथ या सामाजिक चळवळीनं अनेक कार्यक्रम दिले। संभाजीनगर हा ऐतिहासिक औरंगाबाद शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे। या कर्मभूमीमध्ये कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झाल्यामुळं या ठिकाणी दुःख व्यक्त करावं असं वाटतं। भारतीय दलित पॅंथर 1972 ला मुंबई महानगरामधून जन्माला आली। सत्ताधारी पक्षानं 3 वेळा भारतीय दलित पॅंथर ही सामाजिक चळवळ तोडण्याचा प्रयत्न केला। या चळवळीचे काही खासदार आमदार करून त्यांच्या बाजूला उभे करण्याचा प्रयत्न केला, परंतु 1999 पासून ही सामाजिक चळवळ याच ऐतिहासिक औरंगाबाद शहरामधून मी सुरुवात केली। तिचा 27वा वर्धापन दिन 9 ऑगस्ट रोजी आपण साजरा करत आहोत आणि त्याच माध्यमातून
अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले की तुम्ही कोणाला पाहुणा ठेवायचा आहे, काय ठेवायचा, हा वैयक्तिक प्रश्न सामाजिक चळवळीचा आहे. सामाजिक न्याय मंत्री शिवसेनेचे आहेत, कॅबिनेट मंत्री हे बीजेपीचे आहेत, परंतु आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे. मतदान केल्याच्या नंतर तो माणूस कुठल्याही जाती धर्माचा राहत नाही. त्यानं समाजाचं काम करावं. सामाजिक न्याय मंत्र्यानं समाजाचं काम केलं पाहिजे. अनेक आम्ही या ठिकाणी 27 ठराव या 27 जुलैच्या मेळाव्यामध्ये पारित करणार आहोत. त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय मंत्र्यानं काय काय काम केलं, सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर अनेक लोकांचे पोट दुखल्या जातात आणि विचारणा केली जाते की तुम्ही काय केलं समाजासाठी, तुम्ही इतर मागासवर्गीयांसाठी काय केलं, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं. परंतु भारतीय दलित पॅंथर या माध्यमातून मी दाव्यानं सांगतो की भारतीय दलित पॅंथर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी भारतीय दलित पॅंथर हे संघटन धावून जाऊन त्या ठिकाणी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न सातत्यानं 27 वर्षापासून आम्ही करत आहोत. त्याचा हा 27वा वर्धापन दिन आहे. आज खऱ्या अर्थानं मला इथल्या तरुणाला हे सांगायचं आहे की बाबा रे, तुमच्यावर अन्याय अत्याचार होतो. तुम्हाला 4 वेळेस मी आव्हान केलेलं आहे की सर्व पक्ष संघटना सोडा, आपण एकत्रित या. आता तुम्हाला माहित असेल की दिल्लीच्या जंतर मंतर ठिकाणी त्या ठिकाणी 36 दिवस आंदोलन चाललं. त्या ठिकाणी 21 ते 22 विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचे जीव गेले, त्यांच्यावर अन्याय झाला, लाठीचार्ज झाला आणि मग तरी देखील आपला समाज जुळत नाही, आपला इथला कार्यकर्ता जुळत नाही. याची खंत या ठिकाणी मला बोलून दाखवायची वाटते. आणि म्हणूनच मी आजही आवाहन करतो की आपल्या सर्व ज्या काही दलित संघटना असतील, इतर संघटना असतील, ज्यांना चळवळीची गुरमी असेल, उर्मी असेल, त्यांना एकत्रित येऊन भव्य दिव्य असा मोर्चा काढण्याचं आयोजन आमचं चाललेलं आहे. या मेळाव्यामध्ये 27 ठराव आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य मोर्चा असं या महाराष्ट्रामधून काढण्याचं भारतीय दलित पॅंथरचं मानस आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या मेळाव्याचं आयोजन या औरंगाबाद ऐतिहासिक शहरामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे.